पारस्कर आणि आपण पाहता नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूज. जिल्हा प्रतिनिधी. मांगलादेवी येथे 5 पांधन रस्ते झालेले आहेत. त्याबद्दल माजी उपसरपंच गणेशराव बेले यांनी पंचायत समितीमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. त्या तक्रारीबाबत आपलं काय मत आहे? नमस्कार विजूभाऊ, मी सरपंच तथा प्रशासन ग्रामपंचायत मांगलादेवी रविपाल मधुकरराव गंधे आपणास या तक्रारीबद्दल स्पष्टपणे सांगू इच्छितो. आपल्या ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माझे सहकारी गणेशभाऊ बेले यांनी जे पंचायत समितीला तक्रार केली का मांगलादेवीमध्ये जे 5 पांढर रस्ते झाले, या 5ही पांढर रस्त्याचे संपूर्ण पैसे काढले आणि सरपंच रविपाल मधुकर गंधे आणि सचिव त्यावेळचे तत्कालीन अमोलजी घावडे यांनी आम्हाला उपसरपंच म्हणून आणि सदस्य म्हणून विश्वासात घेतलं नाही आणि या कामामध्ये त्यांनी पूर्ण रक्कम त्यांना अदा केली असं त्यांचं मत आहे. परंतु मला या ठिकाणी नक्की सांगायचं आहे, ग्रामपंचायत जेव्हा एखादी बाब समोर घेऊन काम करते, फॉर एक्झाम्पल मग ते रस्ता असो, पांधन रस्ता असो, गावातील कोणतेही काम असो, आपण या ठिकाणी प्रामुख्याने पांधन रस्त्याबद्दल बोलू, कारण की त्यांची तक्रार त्याच्याबद्दल आहे. पांधन रस्ते जेव्हा आपण मंजूर करतो, सर्व गावकरी बांधवांचे आपल्याला अर्ज येतात, ते अर्ज आपण ग्राह्य धरून त्या अर्जावर आपण ठराव घेतो आणि ते ठराव आपण पंचायत समितीला पाठवतो. ते मग पालकमंत्री महोदय शासनाकडे जातात, कलेक्टर महोदय, शिव महोदयकडे जातात आणि त्या लेवलनुसार मग त्यांच्या लेवलवर ते आपल्या इथं पांधन रस्ते मंजूर करतात आपल्या मागणीला ग्राह्य धरून. आणि पांधन रस्ते आपल्या गावामध्ये 5 झालेले आहेत. तर त्या 5ही पांधन रस्त्यामध्ये जे काही त्या ठेकेदारांना रक्कम अदा करण्यात आलेली आहे, त्यांना रक्कम अदा करण्याचे अधिकार काही आम्हाला नाही आहे, सरपंच सचिवाला नाही आहे. कारण की जे काही पांधन झाला, त्या रोड झाला, त्या ठिकाणी पांधन रस्त्याचं काम झालं, तर त्या पांधन रस्त्याचं काम योग्य झालं की नाही झालं, कसं झालं, काय झालं, याची तांत्रिक जबाबदारी ही इंजिनियरवर असते. संबंधित मगरा रोहीच्या इंजिनियरने त्या पांधन रस्त्याची पाहणी केलेली आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी स्पॉट व्हेरिफिकेशन करून त्या रोडबद्दल सर्व पाहणी करून त्यांनी तो अहवाल पंचायत समितीला कळवलेला असते आणि त्यांच्या अहवालावर BDO साहेब त्या कामाला किती रुपये दिले पाहिजे हे त्यांना BDO साहेबांना संबंधित इंजिनियर सांगतात आणि त्यानुसार मग ते BDO साहेब शासनाला कळवतात आणि नंतर ते रक्कम मंजूर होऊन पंचायत समिती थ्रू ग्रामपंचायतच्या खात्यामध्ये येतात आणि त्या कामाचं जेवढं मूल्यमापन झालं तेवढेच पैसे ग्रामपंचायतला येतात. आता आमचं एकच काम आहे, आम्हाला BDO साहेबांची ऑर्डर, संबंधित इंजिनियर साहेबांचं मूल्यमापन, रोडचं पाहणी, या सर्व गोष्टीला लक्षात घेऊन आणि त्यांचे आदेश फॉलो करून आम्हाला संबंधित ठेकेदार, जे कोणी असो ठेकेदार, त्यांचे पैसे देणं आम्हाला भाग आहे, कारण द्यावंच लागते. उदाहरण सांगतो, एखाद्या शेतकऱ्यानं जर गावात विहीर खणली रोजगार हमीची आणि त्याच्या विहिरीचे पैसे जर ग्रामपंचायतीमध्ये जमा झाले तर त्याचे पैसे आम्हाला द्यावंच लागते, कारण की आम्ही दिलेच आहे. परंतु तो शेतकरी कोणामार्फत विहीर खांदतो याच्याशी की आम्हाला काही काम नसते, कारण की त्या शेतकऱ्याचे पैसे ग्रामपंचायतच्या खात्यात आल्यावर त्यांनी मागणी केल्यानंतर त्या शेतकऱ्याची जशी विहीर एखादा ठेकेदार बांधतो तसे पैसे आम्हाला त्या ठेकेदाराला द्यावे लागते. आम्ही जर BDO साहेबांच्या म्हणजे BDO साहेबांचा आदेश धुडकारून, त्या संबंधित इंजिनियरचा आदेश धुडकारून, त्यांच्या आदेशाचं पालन न करता जर आम्ही एक्स्ट्रा पैसे काढले असते तर दोषी आम्ही आहे. परंतु आम्ही त्यांनी दिलेल्या आदेशाला आणि त्यांनी दिलेल्या ऑर्डरला फॉलो करून त्या संबंधित ठेकेदाराला पैसे देणे हे आमचं काम आहे, त्यांना द्यावंच लागते. उद्या जर आम्ही त्यांचे पैसे दिले नाही तर ते आम्हाला म्हणू शकतात त्यांचे हे पैसे का देऊन नाही राहिले आम्ही काम केल्यावर, कारण की मूल्यमापन करणं हे इंजिनियरचं काम आहे. हां, सरपंच म्हणून माझ्या गावामध्ये पांधर रस्ते झाले, त्या पांधर रस्त्यावर माझं लक्ष आहे, मी गेलो आहे, पाहिलं आहे. आता त्या पद्धतीनुसार त्या लेवलनुसार ते कामं झालेले आहेत. त्यांनी त्या आरोपामध्ये हे सुद्धा म्हटलं आहे का बा बंबेच टाकले नाही, कुठं ते हेच नाही. आता बंब्याची व्यवस्थापन होती, काही शेतकऱ्यांना बंबे मंजूर नव्हते, ते लोक शेतकरी म्हणत होते आम्हाला पूलच पाहिजे, पण त्या पांढर रस्त्यामध्ये पूलची व्यवस्था नाही आहे. त्या पांढर रस्त्यामध्ये बंबेची व्यवस्था, ते बंबे शेतकऱ्यांना नाही पाहिजे होती म्हणून ते बंब्याचं काम थांबलं, त्याचे पैसे त्यामध्ये तिथे थांबले. सरकारने किंवा संबंधित BDO साहेबांनी त्या बंब्याचे पैसे काढलेच नसेल, कारण की याचं तांत्रिक सर्व जे काही माहिती आहे हे संबंधित त्या डिपार्टमेंटचे इंजिनियर आणि संबंधित BDO साहेब यांना ते माहीत आहे. त्यांनी आदेश दिले आम्हाला, ते सूचना. निवडणूक आहे, हा राजकीय स्टंट सुद्धा असू शकतो मला बदनाम करण्याचा, असं मला वाटते. मी तर काही कोणाला
माझ्या डोक्यातून माझ्या भावना आहे की मी कोणाला बदनाम करण्याचं माझं षडयंत्र नाही आहे, पण मला कदाचित बदनाम करण्याचं षडयंत्र राहू शकते. कारण की आता सांगतो म्हटलं तर सन्मान माझे उपसरपंच आणि माझे प्रशासन समिती सध्याचे सदस्य गणेश भाऊ बेले यांचा सुद्धा शेतीसोबत ट्रॅक्टरचा व्यवसाय आहे. त्यांच्यासोबतचे सवंगडी यांचे ट्रॅक्टर त्या ठेकेदाराच्या कामावर त्या पांढर रस्त्यावर मुरून टाकायला होती. त्यांनाच माहीत आहे मुरून टाकताना मुरून टाकला, त्यांनी माती टाकली असेल, टेक्निशियली जे काय करा त्यांनी केलं आहे. इंजिनियर लोक पाहून गेले आहे, इंजिनियरने व्हॅल्युएशन केलं आहे, त्याच्यामुळे माझा तर काही दोष नाही. आणि उरले आमचे अमोलभाऊ घावडे साहेब, त्यांचाही दोष नाही. कारण की शासनाच्या BDO तालुक्याचे प्रमुख अधिकारी आहे BDO आणि संबंधित मगरा रोयूचे इंजिनियर यांनी शिफारस केल्यानंतर आणि यांनी सांगितल्यानंतर आणि व्हॅल्युएशन मूल्य केल्यानंतर आणि व्हॅल्युएशन त्यांनी केल्यानंतर ते पैसे मंजूर झालेले पैसे ग्रामपंचायत जमा होतात आणि ते पैसे झालेले जमा त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर आम्हाला द्यावाच लागते. जसे आम्ही शेतकऱ्याच्या विधीची देतो तसे कोणत्याही योजनेचे पैसे आमच्या खात्यात एखाद्या जमा झाले तर आम्हाला द्यावाच लागते. एवढंच आम्ही काम केलं आहे. त्याच्यामुळे आम्ही अपराधपर केली असं जर कोणी म्हणत असेल ते पूर्ण चुकीचं आहे. हां, या पावसाळ्यामध्ये काही ठिकाणची माती गेली असेल, काही ठिकाणचा मुरून गेला असेल, जो एवढा मोठा पहिलं पाणी झालं आहे, आमच्याही शेतात पूर्ण नदी फुटली आहे, त्यावेळेस कोणातरी पांढर रस्त्यावर मुरुम अलीकडे पलीकडे होऊ शकते, याच्याबद्दल आमचं दुमत नाही. कारण की परंतु पूर्ण पैसे द्यायची निघायचे आहे आणि जेव्हा त्याचे परिपूर्ण पैसे निघतात त्या पद्धतीने त्या ठेकेदाराला काम करून द्यावंच लागणार आहे. एवढं या ठिकाणी नक्की सांगतो आणि याच्यामध्ये आमचा कोणत्याही पद्धतीचा अपराध नाही हे 1000% सांगतो. एवढं माझ्या ठिकाणी बोलायचं आहे. काल मी पंचायत समिती नेर येथे BDO साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो होतो. तिथे आमचे नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे विचारणा केली असता त्यांनी जेवढं काम झालं तेवढे पैसे दिले. मला तेच म्हणायचं आहे, जेवढं काम झालं तेवढेच पैसे द्यावं लागते. कामापेक्षा जास्त 1 रुपया सुद्धा कोणालाच मिळू शकत नाही. हे तेवढंच खरं आहे. BDO साहेबांचं ते बरोबर आहे. जेवढं काम तेवढेच पैसे याच नियमाप्रमाणे वागावं लागते. हे 100% BDO साहेबांचं बरोबर आहे. आणि ज्या ठेकेदारांनी जेवढं काम केलं त्या कामानुसार त्यांचं व्हॅल्युएशन मूल्य इंजिनियर साहेबांनी काढलेलं आहे. त्या व्हॅल्युएशन मूल्याला ग्राह्य धरून ते त्यांनी बिल या ठिकाणी पाठवलं आहे शासनाने. सन्माननीय पालकमंत्री महोदयांना सुद्धा हे सर्व माहीत आहे. कारण की ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहे, त्यांना सर्व माहीत आहे या संबंधित पांढर रस्त्याचे पैसे कोणत्या पद्धतीने दिले जाते म्हणून. त्याच्यामुळे आमचा दोष कोणताच नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला अजिबात काही घाबरायचं कारण नाही. आम्ही प्रामाणिकपणे गावात जे 5 पांढर रस्ते झाले त्याच्यावर आम्ही सुद्धा गेलो आहे, आम्ही पाहणी सुद्धा केली आहे. परंतु टेक्निकली पाहणी हे आम्हाला नाही समजत, त्यातनी काय असेल ते इंजिनियर लोकांचा विषय आहे. फक्त आमचं एवढंच काम आहे का आम्ही ग्रामपंचायत ही एजन्सी असल्यामुळे आम्हाला लक्ष ठेवणं आमचं काम आम्ही लक्षात ठेवलं आहे. आम्ही शेतकऱ्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये आहोत. जेव्हा जेव्हा त्यांचं बिल निघेल ते बिल निघून जर त्यांनी ते केलं नाही तर आम्ही त्यांच्याबद्दल नक्कीच बोलू. कारण की शेतकऱ्यांच्या सोबत आम्ही आहोत. शेतकऱ्यांच्या पांढर रस्त्याला न्याय भेटला पाहिजे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी बरोबर पांढर रस्ते असले पाहिजे. मला तर महाराष्ट्र सरकारला विनंती करायची आहे, हे पांढर रस्ते ताकदवान बनवण्यासाठी मी तर या मताचा का ते खडीकरण झालं पाहिजे, त्याचं ते डांबरीकरण झालं पाहिजे, ताकदीनं ते त्या ठिकाणी पुलं झाले पाहिजे. आज अशी कंडिशन आहे काही काही गावामध्ये, आमच्या गावात आपल्या मंगळादेवीमध्ये ज्या ठिकाणी अर्जंट पूल आहे तिथं पूल नाही. आम्ही विनंती केली आहे, मागणी केली आहे, अजून ते मागणी ग्राह्य धरली नाही. ज्या ठिकाणी पूल मंजुरात व्हायला पाहिजे तिथं नव्हता दुसऱ्याच ठिकाणी पूल मंजूर होऊ राहिले. म्हणजे बोलण्याचा अर्थ शेतकऱ्यांना रस्ता पाहिजे, शेतकऱ्यांना जाण्यासाठी, त्यांच्या शेतीमध्ये वर्दळ करण्यासाठी, शेतीतील माल आणण्यासाठी त्यांना चांगला रोड पाहिजे, चांगला रस्ता पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे. आणि साऱ्या गावकरी लोकांना माहीत आहे 5 वर्ष मी कसा स्वच्छ प्रशासन केलं, कसा कारभार सांभाळला सर्व जनतेला माहीत आहे. मी कसा हे जनतेला माहीत आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलते याच्याशी मला काही देणं घेणं नाही. भविष्यात दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे. आम्ही जर दोषी असेल तर आमच्यावर कारवाई होणार आहे. एवढं ज्या ठिकाणी सांगतो. धन्यवाद. धन्यवाद. सरपंच ग्रामपंचायतचे रविभाऊ गंदे यांनी आज नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजला गावाविषयी आणि पांढन रस्त्याविषयी जी मुलाखत दिलेली आहे ती समर्पणाची आहे की नाही हे वेळच सांगेल असं मला तरी वाटते. नॅशनल एकता रिपब्लिकन न्यूजतर्फे जिल्हा प्रतिनिधी विजय बारसकर, मुख्य संपादक लक्ष्मण वानकडे.